वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा डे आहे 71 आणि किटू बसली आहे आता साबुदाणा खायला. काय खाते किटू? हा, बटाटा खाते. किटू साबुदाणा नाही खात, किटू बटाटा खाते. बटाटा काय बनवते? हा मला दे ग ती. दे तिला ते. मला बोला. हे बघ रे. आम्ही दोघी माली की भाकरी करतो आणि आमची भाऊजाई व्हिडिओ काढतो. हा आणि आम्हाला राबवती म्हणा नंदला नाहीला माझ्या. असं माझ्या आईचं हाल चालू जरा ठीक आहे. काय करायला लागलं काय नाही. मी आधी स्पर्धेने म्हणे हे किटूचा नाक गळत आहे अजून ना किटू? सर्दीच अजून, ताप गेला आता. काय दिदे काय पाहिजे? तर मी आता बनवते आहे डाळ भात. तर मी बनवते आता डाळ भात कारण कालच नॉनव्हेज खाल्लं होतं आणि किटूला पण थोडासा डाळ भात चालायचा आहे तूप टाकून. तिला 2-3 दिवस झाले थोडी आत्ता बरी वाटायला लागली, म्हणजे तिला आता थोडं बरं वाटतंय. आता थोडं नाकच गळत आहे तिचं सर्दीने. ताप बीप एवढा आला नाही, ट्रेनमध्ये पण काल ताप आला होता. मग ती झोपून होती पूर्ण दिवसभर ट्रेनमध्ये आणि तिने आम्हाला मेट्रोमधनं जे सतवली ना रडायला किरकिरी करायला, ते ट्रेनमध्ये बसस्तावर तिने किरकिरी केली 2 तास. परत मग तिथून विटीवरनं पण थोडा आराम केला तिने, तिकडं थोडं खेळले, औषध पिल्यानं झोपून गेली. पूर्ण दिवस मग ट्रेनमध्ये झोपूनच होती. मध्ये उठली, चुरमुरे खाल्ले लाया थोड्याशा भेळमधल्या आणि मग तिला औषध पाजलं. तिला ताप भरून आला मग तेवढ्यात. मग तिला औषध पाजले आम्ही लोकांनी आणि मग परत झोपून गेली. मग जेव्हा दौंड आलं मग तेव्हा तिला मी बळजबरी उठवलं की चल आता पप्पाकडे जायचं आहे करून. मग तेव्हा ती मुलगी उठली. तिला तिच्या पप्पाचा खूप लाड आहे, म्हणजे पप्पा पश्चिवर राहत नाही ती पोरगी. मग ती तिच्या पप्पांना भेटल्यावरती मग तिला आता जरा बरं वाटायला लागलं. आता चांगली खेळते बिळते. आता तिच्या पप्पा तिला चारतील डाळ भात झाल्यावरती आणि मग औषध पाजते तिला सर्दीचं. मस्त वरणाला फोडणी दिले आता. मम्मीचा आता बॅलन्स संपलाय. मम्मीचा कॉलेज नाही आला सकाळपासून कारण तिचा बॅलन्स संपलाय. आणि किट्टू काल आली बोलत तर तिला तर काही करमतच नसणार ऑब्व्हियसली. आणि दर्शन पण माझ्यासोबत आलं तर अजून करमत नसणार. आता पप्पा मम्मी आणि आजी 3 जणच घरात आहे. काल आम्ही लोक घरातनं निघताना दर्शन मी निघालो, मम्मी पप्पा सकाळीच मॉर्निंगला गेले होते. तर मग म्हातारी एक बुड्डी म्हणजे माझी आजी एकटीच होती घरामध्ये. मग तिला मग काही करमत नव्हतं. म्हणून नंतर पप्पा मम्मी लोक 4 वाजता आले. आय थिंक त्या लोकांची शिफ्ट मग 4 वाजता सुटते ना. मग तेव्हा 3 जणच बसले होते. मग व्हिडिओ कॉल फोन चालूच होते त्यांचे. आज तर काय आलाच ना मम्मी आता काय नाही झोपली असेल, नंतर करेल फ्री झाल्यावरती मग ती फोन. तिचा बॅलन्स संपला आहे. पप्पाचा पण नाही आला. पप्पाला मी लावला होता कॉल, त्यांना पण काही करमत नाही आहे घरी. आता हिला आणलं पण असं पण हिला जास्त त्रास झाला म्हणून मी तिला घेऊन आली परत तिच्या पप्पांकडे. कारण माझ्या टायमीला पण असं 2-3दा त्याबरोबर झालेलं आहे की तिकडे नेलं तिला भरपूर क्लायमेट सूट नाही झालं, त्याच्यामुळे तिला ताप आलेला आहे. मग ती इथे आली की ती लगेच कवर होते. कारण इथलं दौंडचं वातावरण तिला माझ्यासारखंच आहे की जमतं. मुंबईला करमत नाही असं एकदम, म्हणजे असं क्राऊड तिथे एकदम चालूच असतं. म्हणजे बाहेर असं गेलं की नुसतं क्राऊड असतो. कुठे पण जावा नुसतं क्राऊड. अशी कुठली जागा नाही की जसं शांत असेल. आणि आम्हाला लागली आता दौंडची सवय, त्याच्यामुळे आम्ही लोक आलो निघून. कालच अचानकच निघली मी, नाही तर मी थांबणार होती थोड्या दिवस अजून. आणि किटूला मध्ये तब्येत खराब झाली म्हणजे जाऊन द्या आता तिच्या पप्पांकडेच तिला घेऊन जाते. कारण मग जास्त त्रास झाला असता तर मागच्या वेळेस मग तिला ॲडमिट पण केलं होतं आम्ही लोकांनी कुपर हॉस्पिटलला आमच्या इथे. तिथे ॲडमिट पण केलं होतं, तरी पण ती नव्हती बरी झाली. मग तिला इथे घरी आणलं दौंडला, मग तेव्हा तिला बरं वाटलं जरा. मग बोलले आता ह्या टायमीला जास्त दिवस नको थांबायला, म्हणून आम्ही लोक अचानकच निघून आले घरी इथे दौंडला. मग दर्शनला घेऊन आले कारण ती तापत होती ना मध्ये. दर्शना बोलली चल मला सोड करून,
मग 1-2 दिवस राहा. मी वाटलं तर मग तुझा रिटर्न बोलली मला सोडून, म्हणून तो आला मला घेऊन. रेडी होते, मुलं लोक सारखे आवाज द्यायला लागले, मामी रेडी झाले का, रेडी झाले का. कारण सवासने जेवण ठेवलं आहे गुणगुण्यांच्या घरी, म्हणजे आमच्या शेजारी. त्यांचं आज सवासने जेवण घातलं आहे. तर रेडी होते, साडी बिडी घालते, तयार होते आणि मग जाते तिथे. जाऊ लेट झालं आहे, घातली गायकामध्ये साडी. किती हुडकावं लागत त्रास घ्यावा लागत त्या पाय गावायला. आता व्हिडिओ काढते. लक्ष्मी यायचं घ्या जेवा. आज सगळ्याला आणता जेवाय ती मी बाहेर आहे. भरपूर वाटतं तिकडं गेला तो नारळ फोडायला. अरे नारळ फोड एवढा घ्या. मला आता जेवण करू. काय हा जाते ना, कुकी वाढते मला असंच द्या. नको मला लावून तयार करून येडाच करून जाऊ काय मग. हा घेतलं. कुठं हाय बोला. हाय तुझ्या कुठे झालंय त्यांचा, येतात ते पाठवून. म्हणजे कुकलू बोल. जेवले तुम्ही? मी जेवली. मी दालू का तू खाल्ला बोल. बेटे खाणं म्हणजे कुकलू. किटूला सर्दी झाली आता, तर डॉक्टरकडे घेऊन चाललो. सर्दीने जाम झाली आहे ना किटू. हां दवाखान्यात चालू आता. किटू काय झालं? पाणी बॉटल आहे ना याच्यात. हो हो घेतली आहे. पाण्यालाच द्या. चांगला द्या. किती सांग त्यांचं शॉप. हा झोपली. घेऊन उद्या या सकाळी आता. सकाळी मोबाईल पडता बसला आता जेवायला. आपल्याने जाम झाली आहे. मम्मी बाबू काय सांगू टाकायचं. मिक्स करून घ्या ना त्याला. नाही मग काही सांगितलं होतं एवढंच टाकायचं काय. झोपायला लागले. चला द्या ते लवकर. आजचा ब्लॉग इथे सेंड करते. किटू पण आता झोपून गेली. औषध पिऊन भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.